श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। येत्या 26 दिवसांमध्ये या 3 राशींच्या लोकांचे चमकणार नशीब। ऑगस्टचा महिना देणार यांना बक्कळ पैसा। ऑगस्ट महिना ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे चांगलाच चर्चेत आला आहे। या महिन्यात अनेक ग्रह त्यांची चाल बदलणार आहे। काही ग्रहांनी त्यांची चाल बदलली आहे। या महिन्यात सूर्य, मंगळ, शुक्र, बुध आणि चंद्र यासह शनिदेव चाल बदलणार आहे। ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह वक्री झाले आहेत। आता 16 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे। सिंह राशीमध्ये आधीच बुध आणि शुक्र विराजमान आहे। त्यानंतर शनी पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या पहिल्या पदावर 18 तारखेला प्रवेश करणार आहे। त्यानंतर मंगळ 26 ऑगस्टला मिथुन राशीमध्ये गोचर करणार आणि शुक्र 25 ऑगस्टला कन्या राशीमध्ये विराजमान होणार। गुरु आणि सूर्य नक्षत्रात परिवर्तन करणार। त्याबरोबर चंद्र संपूर्ण महिना सर्व 12 राशींमध्ये गोचर करताना दिसून येईल। 7 ग्रहांची चाल बदलल्यामुळे काही राशींना याचा फायदा होऊ शकतो। त्या 3 भाग्यवान राशी कोणत्या जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसाल। नंबर 1 मिथुन राशी। ऑगस्ट महिना मिथुन राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो। या लोकांची कमाई वाढू शकते। आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी नवीन स्रोत त्यांना मिळू शकतात। या महिन्यात या लोकांना प्रत्येक कामात यश मिळू शकते। करिअरमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते। जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकणार आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे। आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते। कामात वडिलांचे सहकार्य लाभू शकते। प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य मिळू शकते। नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर मार्ग मोकळा होऊ शकतो। अडकलेले पैसे परत मिळू शकतात। राजकीय सामाजिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते। ऑफिसमध्ये नवीन बदल घडून येऊ शकतात। नोकरीत फायदा होण्याची शक्यता आहे। जोडीदाराची साथ मिळण्याची शक्यता आहे। अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। या काळात तुम्हाला प्रत्येक कामाचे सकारात्मक परिणाम मिळतील। आर्थिक स्थिती मजबूत होतील। समाजात तुमचे कौतुक होईल। आजारांपासून आराम मिळेल। अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात। करिअरमध्ये तुमची खूप प्रगती होईल। वैवाहिक जीवनात आनंद राहील। घरात सुख शांती नांदेल। संपत्ती वाढेल। कोणत्याही गुंतवणुकीतून तुम्हाला
फायदा होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्येही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो. नवीन संधीही मिळू शकतात. दीर्घकाळ प्रलंबित आणि रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढू शकतो. आपल्या कर्मानुसार आपल्याला भाग्य उपभोगता येते. यानुसार फारसे ग्रहबल नसतानाही आपल्या कलागुणांची कदर केली जाईल. आपले बोलणे वागणे याची इतरांवर छाप पडेल. विद्यार्थी वर्गाला देखील तोंडी परीक्षेत याचा अनुभव येईल. नोकरी व्यवसायातील अयोग्य गोष्टी सहन होणार नाहीत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. घर प्रॉपर्टी संबंधित कामाच्या हालचाली सरकारी नियमांनुसार पुढे सरकतील. कागदपत्रांचे काळजीपूर्वक वाचन करावे. छुप्या अटी वा नियम दुर्लक्षित करू नका. वडिलोपार्जित पैसा संपत्ती यावरून भावंडांसह वाद टाळावेत. ताणतणावामुळे श्वसनाचे विकार बळावतील. सणावाराच्या दिवसांमध्ये नातेवाईकांच्या भेटीगाठींमुळे आधार वाढेल. नंबर 2, धनुराशी. धनुराशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना फायदेशीर ठरू शकतो. ग्रहांची स्थिती बदलल्यामुळे या राशीच्या लोक धार्मिक कार्याकडे वळतील. या लोकांची आर्थिक स्थिती स्थिर राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कठीण काळात त्यांना घर कुटुंबाचे सहकार्य लाभेल. लव्ह लाईफमध्ये सुख समृद्धी लाभेल. ऑगस्टपासून पुढील 4 महिने धनुराशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. भाग्याची साथ मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात शनिदेव बलवान असू शकतात. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. तसेच परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. तसेच शनिदेव तुमच्या राशीनुसार धनघराचे स्वामी आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. तसेच या काळात तुमच्या बोलण्यात प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे लोक प्रभावित होऊ शकतात. शैक्षणिक क्षेत्रातही तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. उच्च शिक्षणाची इच्छा असणाऱ्यांना या दिशेने यश मिळू शकते. या काळात आयुष्यात सुख समृद्धी येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळेल. कुटुंबातही सुख शांती राहील. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. वैवाहिक
आयुष्यातील तणाव दूर होतील. भौतिक सुख सुविधा प्राप्त कराल. धार्मिक कार्यात मन रमेल. धनुराशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ फलदायी ठरू शकतो. प्रवासातून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. या राशीतील लोकांना मनासारखा जोडीदार लवकरच मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे तुमच्या घरात आनंदाचं वातावरण असू शकते. या राशीच्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. बुद्धिमत्ता आणि अनुभव यांच्या जोरावर अतिमहत्त्वाच्या मीटिंगमध्ये सगळे मुद्दे आत्मविश्वासपूर्वक मांडाल. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला फक्त गृहीत धरू नका. त्यांचे मत, त्यांच्या भावना यांचाही विचार करायला हवा. विद्यार्थी वर्गाच्या हिमतीला मेहनतीची जोड मिळाल्यास यशाचे शिखर लवकरच सर कराल. आत्मविश्वास बळावेल. कौटुंबिक समस्या व्यावहारिक पातळीवर सुटणार नाहीत. त्याकडे भावनिक दृष्टीनेच बघावे लागेल. नात्यातील गुंता हळूवार हाताळावा. शरीराअंतर्गत उष्णतेमुळे पचनशक्तीवर परिणाम होईल. आणि नंबर 3, कन्या राशी. ऑगस्ट महिना कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या महिन्यात हे लोक खूप सकारात्मक दिसून येईल. प्रत्येक कामात ते सहभागी होतील. धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग दिसून येईल. आरोग्यसुद्धा उत्तम राहील. लहान मुलांबरोबर ते चांगला वेळ घालवतील. या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. व्यापारी वर्गातील लोकांना यावर्षी चांगला नफा मिळू शकतो. मालमत्तेच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होऊ शकतात. रखडलेली कामं आता मार्गी लागण्यास सुरुवात होऊ शकते. आर्थिक स्थिती हळूवार सुधारू शकते. तुमच्या आयुष्यात मोठा आणि सकारात्मक बदल दिसू शकतो. यावेळी नशीब तुमची साथ देईल. तसेच तुमचे रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. करिअरच्या बाबतीतही मंगळ आणि गुरुची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात नोकरदाराची त्यांच्या वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. तसेच यावेळी तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. त्याचवेळी आपण कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तसेच यावेळी स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यवसायात वाढ होईल. कुठेतरी अडकलेले पैसे परत मिळतील. स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. व्यवसायात प्रचंड यश आणि नफा देखील मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
तुम्हाला परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. या काळात नोकरी व्यवसायात चांगली प्रगती होऊ शकते. तसेच यावेळी तुम्हाला कोर्ट कचेरी प्रकरणामध्ये यश मिळू शकते. तुम्ही नवे वाहन खरेदी करू शकता. या काळात वैवाहिक जीवनातील समस्यांपासून सुटका मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसाय वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राहील. उत्पन्न वाढेल. समाजात मान सन्मान वाढेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता वाढेल. तुम्हाला प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. विद्यार्थी वर्गाने विषय पूर्ण समजेपर्यंत क्लास सोडू नये. चिकित्सक वृत्ती इथे उपयोगाची ठरेल. नोकरी व्यवसायात परदेशाशी संबंधित कामे झटपट मार्गी लागतील. प्रवास योग चांगला आहे. विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह ठरतील. कौटुंबिक वातावरण आनंदी उत्साही असेल. गुंतवणूक करताना शाश्वत मार्गाने पैसे गुंतवावेत. मित्रांना मदत करताना मानसिक समाधान वाटेल. घर प्रॉपर्टीच्या संबंधित व्यक्तींकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. दमट कुबट वातावरणात त्वचेला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.